ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले महान संत शेख मोहम्मद महाराज यांच्या संजीवन समाधीवरती महाशिवरात्रीनिमित्तानं पारंपरिक चंदन लेप सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। वर्षामधनं 5 वेळा होणाऱ्या या पवित्र चंदन लेप कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं उपस्थित राहून महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी विविध मानकरी, सेवेकरी आणि भक्तांनी आपल्या सेवाभावामधनं चंदन लेप विधी पार पाडत संतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। मंदिर परिसरात मंत्रोच्चार, भजन आणि नामस्मरणाच्या वातावरणामुळे संपूर्ण परिसर हा भक्ती रसामध्ये न्हाऊन निघाला होता। सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दरम्यान येत्या 27 फेब्रुवारी रोजी अमलकी एकादशी निमित्तानं संत शेख मोहम्मद महाराजांचे भव्य यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 18 फेब्रुवारीपासून मंदिर परिसरामध्ये पारायण, कीर्तन आणि प्रवचन सोहळ्यांना सुरुवात होणार आहे। या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी तालुक्यासह परिसरामधील हजारो भाविक उपस्थित होणार आहेत। यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीनं योग्य आणि चोख नियोजन केलं आहे। भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावरती भर देण्यात आला आहे। शहर आणि तालुक्यातील सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोठे पाटील तसेच ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केलंय। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पवित्र संजीवन समाधीमुळे श्रीगोंदा नगरीला आध्यात्मिक वैभव लाभलाय। या यात्रेमुळे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याची परंपरा अधिकच दृढ होत आहे असं चित्र दिसून येतं। संत शेख मोहम्मद महाराज आज 2 मिनिटं महाशिवरात्र वर्षातलं 4थं चंदन लेप सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना वर्षातून 5 वेळेस आंघोळ घातली जाते। गावातील भाविक येऊन आंघोळीत स्नान करतात, ओल्या पडद्याने महाराजांना पाणी घालतात। त्यानंतर मंदिर 15-20 मिनिटं बंद केलं जातं। त्यानंतर समाध्या पुसून स्वच्छ ते क्षीरसागर म्हणून तिन्ही समाजाचे भरपूर मोठी माणसं आहेत, त्यांचं चंदन उगवण्याचं मान आहे। त्याप्रमाणे गावचे जे यात्रा उत्सव मोठे पाटील यांचं चंदन लेपाचं मान आहे। त्याबरोबर गावात सर्व मटकरी, मानकरी उपस्थित, भाविक भक्त उपस्थित असतात। आतमध्ये महाराजांच्या समाधीला चंदन लेप चढवला जातो। पहिली सुरुवात जी होते वर्षातनं पहिलं चैत्र पाडवा, पहिलं चंदन सकाळी 11 वाजता। त्यानंतर विजयादशमी, आपला आषाढी एकादशी, वर्षातलं 2रं चंदन 11 वाजता। त्यानंतर विजयादशमी, 3रं चंदन सकाळी 11 वाजता। आज महाशिवरात्र 4थं चंदन सकाळी 11 वाजता आणि उद्या फाल्गुन शुद्ध नवमी रात्री 11 वाजता 5वं चंदन चढवलं जातं। सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। सगळ्यांच्या उपस्थितीत मानकरी, मटकरी सर्व चंदन लेप चढवण्याचा कार्यक्रम झाला। तसंच आजचं चंदन झाल्यानंतर 2 दिवसानंतरच 18 तारखेला फाल्गुन शुद्ध प्रतिमेला महाराजांचा सप्ताह सुरू होईल। या सप्ताहाचं यावर्षी 3 तपपूर्ती 36वं वर्ष आहे। 18 तारखेला सकाळी व्यवस्थित सर्व पूजा, कलश पूजन, ग्रंथपूजन, विनापूजन म्हणून सगळ्या पूजा होऊन सर्व मानकरी उपस्थित असतात। सर्व गावकरी, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील पत्रकार पण सर्व असतात। यांच्या हा कार्यक्रम पार पडतो। त्यानंतर सकाळचं ज्ञानेश्वरीपर्यंत यावर 3रं वर्ष गाथा पारायण आहे। दुपारचं भजन असतं, दुपारी प्रवचन असतं, सायंकाळचा हरिपाठ असतो, रात्री हरिकीर्तन असतं, नंतर हरिजागरण असा दैनंदिन कार्यक्रम हा 25 तारखेपर्यंत 18 ते 25 दिवशी काल्याचं कीर्तन येईल। 25 दिनांक 25 फेब्रुवारीला शुद्ध नवमी असल्या
त्या दिवशी रात्रीचं चंदन चढवलं झाली 5वं. त्यानंतर 27 आणि 28ला यात्रा उत्सव, 27ला अमोरकी एकादशी. सकाळी महाराजांच्या पादुकांना 11 ब्राह्मणांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक पादुकांना होतो. दिवसभर माणसं दर्शन घेतात. सर्व नंतर भाविक भक्तगण येतात, देणगीदार येतात, मोठ्या संख्येनं सगळ्यांना मदत करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर दुपारी कुस्तीचं मैदान म्हणजे मोठा आखाडा होतो जंगी आगामार कुस्त्यांचा. आणि त्या दिवशी रात्री 10 वाजता उत्तर पूजन या कार्यक्रमाची सांगत होती. आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती श्रीगोंदा शहराचं ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा चंदनलेप कार्यक्रम झाला. त्या बाबतीत अध्यक्षांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. वर्षभराचे 5 चंदनलेप जे आहेत ते या ठिकाणी महाराजांना होत असतात आणि त्या 5ही मुहूर्त या ठिकाणी पाटलांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आत्ता 18 तारखेपासून म्हणजे गेली हे वर्ष जे आहे ते 36वं वर्ष आहे. पारायण सोहळा होतो. ज्ञानेश्वरीचं पारायण यापूर्वी होत होतं. गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी गाथा पारायण, तुकाराम महाराजांच्या गाथा पारायण आणि प्रत्येक पारायणाच्या बरोबर ज्ञानेश्वरी पारायण असेल नाही तर गाथा पारायण असेल याच्याबरोबर योग संग्रामचं पारायण त्या ठिकाणी होत असतं. मी आपल्या माध्यमातून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांवरती निस्सीम श्रद्धा असणाऱ्या भावी भक्तांना आव्हान करील की 18 तारखेपासून जो या ठिकाणी सप्ताह सुरू होतो आहे आणि ज्या सप्ताहाची सांगता त्या ठिकाणी 25 फेब्रुवारीला होते, तर भाविक भक्तांनी त्या ठिकाणी गाथा पारायणासाठी आणि योग संग्रामच्या पारायणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आणि होणारा जो सोहळा आहे त्या सोहळ्याला निस्सीम श्रद्धा असणारे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतातच, परंतु आपल्या माध्यमातून देखील तारखा त्यांच्यापर्यंत जाव्यात म्हणून आपल्यालाही आवाहन करतो आणि भाविक भक्तांनाही आवाहन करतो की 18 ते 25 कालखंडामध्ये होणारा हा काही सप्ताह आहे त्या सप्ताह सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. रामकृष्ण हरी. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.